सहकार्य करा, शांत रहा, शांततेचं सहकार्य करा. कार्यक्रमाची या जागेचा महिमा या जागेचा महिमा शंकर तुकारचे रामा. गणेश पूजा सादर करीत आहोत. गणेश पूजा अर्थात गणेश पूजा अर्थात शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुरा आणि याच उत्सवात गणेश मंडळ बाजारपेठ आदर्श नगर कोरेगाव आणि याच पुण्य ठिकाणी दुसऱ्या वर्षी अखिल महाराष्ट्राला वेध लावलेल्या आणि सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घातलेला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडाचार्य विनोद मूर्ती हरिभक्ती पारायण चंद्रकांतजी बर्गे महाराज आणि माझ्या सर्व सहकार्यांना येण्याचा योग आला. प्रथमतः गणपती रायाच्या चरणाचं दर्शन घेतो. आलेल्या सर्व गणेश भक्तांच्या चरणाचं दर्शन घेतो. ज्यांनी मला ही सेवा दिली त्या मंडळाचे कार्यकर्ते आमचे दीपक भाव यांच्या चरणाचं दर्शन घेऊन सर्व गणेश मंडळाच्या भक्ताचं चरणाचं दर्शन घेऊन या भारुडरूपी कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. आता झालं ती गणपती पूजन. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना गणपती पूजन केलं जातं. चला जाऊया कुंजवनात, पाहूया राधा आणि कृष्णाची कृष्ण लीला. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. जाऊया कुंजवनात, पाहूया राधा आणि कृष्णाची कृष्ण लीला. पाहूया कृष्ण लीला. अरे खुशाल नाचत बसलाय. शेतातला सगळा ऊस गायने खाल्ला वहिती कुणाची आहे रे? माझे ना. मग कुणाची आहे? वाकड्याचे 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 असू दे, सरळचे असू दे, तिरक्याचे असू दे. अरे त्या गायाने सगळा ऊस खाल्ला. एक तर ऊसाला दर नाही, शेतकरी मी आला. त्या गाया बाहेर काढ. बर बर काढतो करतो. हा काढ. हा
आज मथुरेचा बाजार. या बाजारला जायचं म्हटलं की आमच्या महिलांना पहिलं संरक्षण लागायचं. पण आता काळ बदलला आणि या बदलत्या काळात ही महिला सरकारची लाडकी बहीण झाली. आलं डोक्यात 1,500 गेल्या बँकेत. तरी पण या मथुरेच्या बाजारला जाताना गोकुळचा कृष्ण कन्हैया काना सोबतीला पाहिजे. त्या कानाला हात मारून म्हणते, कृष्णा अरे ये कृष्णा, कान्हा अरे ये कान्हा. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता राधा बाबरी. 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 सागर घेऊन पाण्याचे जाता, सागर घेऊन पाण्याचे जाता, अड रस्त्यावर कणा उभा होता, अड रस्त्यावर कणा उभा होता. तिकडची गरी मस्करी, तिकडची गरी मस्करी, कृष्ण येता राधा बाबरी. तुझ्यासाठी आली म्हणा, तुझ्यासाठी आली म्हणा, तुझ्यासाठी आली म्हणा.
दिवस झालं गाठ नाही पडली म्हाताऱ्याची. खाली बा सर माग सर. आता काय या म्हातार नव हिथं हाताची घडी बांधून खुशाल बसला या. कोण खेळवायचं घ्या बांधी करा जरा खेळा जरा खेळा जरा. हा मुका घ्या माझा नाही. मुका म्हणलं की म्हातार माझ्याकडे बघायला लागले. आता माझा घेता घ्या वयात चुम्मा चुम्मा खाली बस. नाही नीट घ्यायचं चांगला घ्या. मी भारूडच करणार नाही. नीट घ्या मुका. नाही नाही चांगला गणपती पावला म्हणायचं. चांगल्या चांगल्यांना मिळणार ती. 12 वाजले तरी ऑफलाईन आहे ती. ऑफा होऊन चालली या. खरं ना तीच काय करायचं. राहिलं का राहायचं. कुठं राहिला ना इकडं. पोरं का पळायला लागली ती. नाही म्हणते काही प्रॉब्लेम नाही की लहानपणी पळायला गेली लग्नात रात्री पळून अशी अवघडच नाही. तुम्ही इकडे या तुम्ही नाही या पैसा मारायचा. या इकडे या की या इकडं. खाली बस खाली बस खाली बस खाली बस. पिंटी आहे माझा पिंटी आहे. किती वेळा सांगितलं
एवढ्या बाजारात कार्यक्रम आहे, फिरू नको. किती वेळ लागला, किती मम्मीला त्रास द्यावा. इकडे ये. सगळ्यात बारका पिंट्या आहे मावशी. ये पिंट्या, पिंट्या, अरे ये पिंट्या. काय ग मम्मी? मुर्दा काय ग मम्मी म्हणतोय. पप्पाला केवढा आनंद होईल. गणपती पावला म्हणेल नवी मम्मी रात्रीच मिळाली. होय रे. आपल्या आजीला टाटा कर, समोरच्या आजीला टाटा कर. टाटा करतोय, टाटा करतोय. आत्याला टाटा करतो का? आत्याला टाटा कर. टाटा करते. म्हातारा कुठे गेलो? म्हाताऱ्याला प्लँकीज द्या. प्लँकीज, प्लँकीज, प्लँकीज. महाराज मराठी कुणाला कळ ना. अहो ज्याच्या पोराला काय कळना ते इंग्लिश मिडियमला घालायला लागले. मराठी माध्यम बंद पडले म्हणून प्लँकीज म्हटलं. रडता रडता राहिला, पालाशी राहिली नाही ती बाया. हातभर मोबाईल काढला, लागलं माझा शूटिंग घ्यायला. कोरेगावच्या ग्रुपला अमुकाची बायको पोरग पासती म्हणून. लगीन करतोस का? ये 2026 ऑफर आहे. एका एक फ्री मिळालं चांगलं. खाऊसाठी दिलेले 51 रुपये बाळाच्या दुधासाठी दिले. टाळी 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 केलाय. मनुष्य देहाला 2 पाय दिलं आणि त्या पायाची बरोबर घडी पडती. म्हणजे आपल्याला बसायची व्यवस्था देवाने केली आहे. खाली बसा, मला बोलायला लावू नका. खाली बसा, खाली. तुमच्यासाठी आम्ही आलो. ऐका, खाली बसा. हा, धन्यवाद. बाळा, तुझ्या हाताने 51 रुपये दिले. गणराया त्याच हाताला यश देव आणि तुझ्या हातनं दानधर्म घडो हीच गणराया चरणी प्रार्थना करते. आपण जबरदस्त करते. वंश अहो वंश, बाईसाब अहो बाईसाब.
बाळाचं बारस झालं. भागा भागाला फरक असतो. अय लाडकी बहीण, आमच्या चिंचनेरला मेल्यावर जायचंय. अय लाडकी बहीण, भागा भागाला फरक असतो. आमच्याकडे मेल्यावर इकडे कसं आहे? मेल्यावरच ना. मग मला सांगा, बाळाचं बारस झालं. पाहुण बारशाचंच होतं. आम्ही पण जेवढी चांगलं छान जेवण झालं. मला सांगा, घरी जाताना शेवटचा कार्यक्रम कुठला असतो? नाव घ्यायचा. आता आधी आमचं नाव होईल, नंतर बाळाची आत्या. आज आत्याला नाव घ्यायची संधी आली आहे. बाळाच्या आत्याचं नाव ऐकायचे. कुठे गेल्या? घ्या नाव. नाव घेते का? कडकडू कारलं मसाल्याने भरलं, कडकडू कारलं मसाल्याने भरलं. प्रदीप लोहारांचं काय नाव घेऊ? त्यांनी मला कालच खूप मारलं. तुला काढून महाराज कार्यक्रमाला आलं, त्यांना म्हणते ग मारलं. चांगलं घे, चांगलं. बाई, चांगलं घेऊ का? ऐका तर मग. नाचता नाचता घसरला माझा पाय, नाचता नाचता घसरला माझा पाय. प्रदीप रावांचं नाव घेते, रस पेला ये म्हणलं माय. कारखान्यालाच ऊस पुरवणार, रस कुणाला पाचतीस. चांगलं घे, चांगलं. बाई, काय हा प्रकार? आता का नाही चांगलं. एक पाय मळ्यात, सहज आले अंगणात, नजर गेली उंच आकाशात. बघते तर काय, माझ्या गणरायाचं नाव संपूर्ण जगाच्या नकाशात. सारखा बघतोया. जाते किती जाते जाते. का पेलं दारुडा इथं का तमाशा? महाराज उभं राहा. काय तुमचं नाव आहे? उभं राहा. तुम्ही कार्यकर्ते खाली बस, खाली बस. कार्यकर्त्यासाठी टाळी वाजवा एकदा सर. माझी टिकली का पडायला लागली आज? काय नाव आहे तुमचं? नाव नाही मला सांगा नसतं. चैतन्य बर्गे. एका आडनावाचंच आहे. आपण काय टेन्शन. टाळी वाजवा. टाळी टाळी. खाली बस. चैतन्य भाऊ, तुमचा मित्र कोण आहे? मोबाईल द्या त्यांना जरा. शिल्पी घ्यायचे माझ्या बरोबर. साधा कार्यकर्ता आहे मी होता. कुणापाशी उभा आहे सकाळ कर युट्यूबला टाकल्यानंतर. चैतन्य भाऊ, शिल्पी लय उंच आहे.
लटकर येतो कापायचं नाही. चैतन्यरावांसाठी नाव आहे का? लाल मणी तोडले काळे मणी जोडले, लाल मणी तोडले काळे मणी जोडले, चैतन्यरावासाठी 7-8 जण सोडले. एवढं माझं प्रेम तुमच्यावर हाय ना प्रेम. आहे की? चैतन्यरावांसाठी एखादं गाणं म्हणायचं. गाणं बाई हा. ऐका. मम्मी आली का? फोटो दाखवा. मला गणराय पाहुणा म्हणत माझी. ऐका. पाटील नाही पण पाटला हवानी, पुढारी नाही पण पुढाऱ्यावानी, फुकट खाता यावा राव, तुम्ही फुकट खाता यावा, पण वाढीव दिसताय राव, 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 तुमचं झालंय का बाबा? लगेच जरा उभं राखी ना. एवढा गणरायाचा जयंतीचा कार्यक्रम असतो, कुणी लग्नाचा विचार करायचा नाही. मावशी गणपती पावला आणि कोळे गावात मला महाराज कवळ मिळालं. अजून मी पण कुवार आहे, महाराज पण कुवार आहे. ती काय नाव आहे महाराज तुमचं? कुमार शिंदे. वा, टाळी टाळी. अरे नाव ऐकल्यावर प्रसन्न वाटते. तुला खरूच झाली का? माग खरूच आहे का? टाळी म्हटलं की टाळी वाजवायची. तिथं वाजवली नाही तर रस्ते वाजवायला लागेल. ते 10 टाळी. कुमाररावांसाठी नाव आहे का? वाठाण्याचा केला शिरा, वाठाण्याचा केला शिरा, त्यात कोबरं घातलं किसून किसून किसून, कुमार महाराज बसलं रुसून, म्हणून त्यांना घेतलं चाटून पुसून. महाराज मला एक सांगा, अख्खा समाज दुःखाने व्यापलाय, इथं कोण सुखी आहे का? नाही. बघा माय बापानो, प्रत्येकाला दुःख आहे, दुःखाचे पर्याय मात्र वेगवेगळे आहेत. महाराज मला एक सांगा, एखाद्याला ताप आला त्याला औषध आहे, खोकल्याला त्याला औषध, डोकं दुखलं त्याला औषध आहे, पण माय बापानं दुःखाला औषध आहे का? नाही. म्हणून हे नाथबाबांचं 2 तास भारूड असतं. या दुःखी जीवानं, या दुःखी जीवानं आपलं दुःख विसरायचं आणि 2 तास खळखळून हसायचं. याला तर भारूड म्हणायचं माय बापानं, याला तर भारूड म्हणायचं. अरे बहुरुडीचं दर्शन एका पोरानं केलेल्या शिंगाराला अख्खा समाज बोलला, याला तर भारूड म्हणायचं माय बापानं. महाराज मला एक सांगा, दिंडी आळंदीवरनं पंढरपूरला निघाली होती. गळ्यात टाळी घेऊन आमचे वारकरी आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायी वारी करत नाचत गेले. आज भारूड आहे, माझ्यावर तुम्ही थोडं नाचलं पाहिजे, थोडं नाचलं पाहिजे. नाचणं हा व्यायाम आहे. आयुष्य जगायचं तर एन्जॉय जगायचं. बोलून जातो हे खाली बस. आयुष्य जगायचं तर हसत खेळत जगायचं. उद्याचं कोणी सांगितलं? आणि क्षणा क्षणाला मरण आले, पण मेल्यावर नाव राहावं इतकं चांगलं जगावं. थोडं नाचायचं, जसं जे बोला येत जेव्हा सुनंदा उत्तम उमरे आजीनं बघा, बालपण देगा देवा. बालपण कशाला म्हणतात? या बालपणात कुणाला टेन्शन नसतं, खाऊचं नसतं, पैशाचं नसतं. आजीनं आयुष्यभर काबाड कष्ट केलं आणि कष्टातले 101 रुपया माझ्या बाळासाठी दिलं किंवा माझ्या कार्यक्रमासाठी दिलं. टाळी वाजवा आजीसाठी. टाळी टाळी. आजी गणरायाच्या दारात एकच मागणं मागतो, तुझ्या हात नासात दानधर्म घडो आणि पुनर्जन्म तुला मनुष्याचा मिळो. हीच गणराया चरणी प्रार्थना करूया. काय नाव? इंदू प्रताप बेबले यांनी सुद्धा आपल्या कष्टातले 101 रुपया दान केला. टाळी 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 टाळी. धन्यवाद. हा, कुठे गेली? काय नाव सांगा आजी? सांगा लवकर. उरका नाव सांगा. निपारी आजी. या आजीनं सुद्धा 51 रुपये दान धर्म केला. टाळी वाजवा. टाळी टाळी टाळी. आणि खाली बसा, उभ्याचा लई उठा इकडे. आज ज्याचं करायचे ते गाराटले मागं नको तेच उभं राहिले. काय करावं काय कळायचं मार्ग नाही. हा, काय नाव? विधाते यांनी सुद्धा 20 रुपयाचा दान धर्म केलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा, बाळाच्या हाते नाव घेऊन
घ्या काय ते नाव आयोपणी नाव घ्यायला भाग्य लागतं गणेश जयंती कोण आहे खरं सांगून जातो साडीची वर कुठे शिटी घालता का तमाशा मांडला येईल काय कोणाच मार्ग नाही त्याला कारण एक खाली बस संस्कृतीचं काय राहिलंच नाही महाराज अवघड झालंय सगळं हो गातं ज्ञानेश्वरी कुणाच्या घरी येत्या नाही त्या सगळं मागो मागोच लागले आईचं मागो करतो पोरग काय करायचं बाकी आल्या ते शोभून प्रदीप रामचं नाव घेते मला आहे संसाराची गोडी काय बाबा पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीनं संसार केला सुखाचा तसाच या कोरेगावमध्ये ताईचा दादाचा संसार सुखाचा हो हीच गणराया चरणी प्रार्थना करूया काय नाव आहे आजी नाव सांग कुसुम पवार आजीनं 51 रुपये दान धर्म केला टाळी वाजवा आजीसाठी टाळी 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 सुरू असलेला गणेश जयंती उत्सव आणि या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आमचे दीपक भाऊ खाली बसा यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा 2 दिवसात नियोजन झालं त्यांनी सांगितलं होतं महाराज एक तरी तारीख खाली ठेवा आणि माझ्या 10 कलाकाराला मिळाली मी माझं भाग्य समजतो तुम्हाला भारुडात काय काय पाहता येईल सांगून जातो नाथबाबांची अनेक भारुड होतील नाथबाबांचा मुरगुंडा होईल वेदीचं भारुड होईल त्यानंतर आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रात कुठल्याच भारुडकरानं राजा शिवछत्रपतीचा ऐतिहासिक देखावा दाखवला नाही तो राजा शिवछत्रपतीचा ऐतिहासिक देखावा पाहता येईल त्यातला नकोबाई भारुड होईल त्यानंतर भूताचा कार्यक्रम होईल वाघ्या मुरुळचा कार्यक्रम होईल शांत 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 पण शेवट जेवढं तुम्ही आता हसलाय तेवढं जाताना दाही दाही रडणार आहे कारण कार्यक्रमाचा शेवट अतिशय गोड आहे का आईचा नाही का मोलाचा आहे शेवट पाहिल्याशिवाय कुणी जाऊ नका शांत बसा जरा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे दुसऱ्या वर्षी इथं येण्याची संधी मिळाली वेळात वेळ काढून भजनी मंडळ कुठलं गाव लासूरने आणि कोरेगावच होय वा जरा टाळी वाजवा आमची महाराज आमच्या वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य असतं कुणाचा पण कार्यक्रम असो पण आनंदाने यायचं महाराजांची गाडी घ्यायची आस्वाद घ्यायचा हे वारकरी संप्रदायात सगळ्यात मोठं संपत्ती आहे बरं का माय पण सगळ्यात मोठी संपत्ती आज या ठिकाणी आणि तुमच्या चरणात दर्शन घेतो आता सर्वांनी गणरायाच्या दारात बसला 2 हात वर करा गणरायाचं भजन करायचे सर्वांनी ताट हात वर करायचे मी पुढं माझ्या मागं तुम्ही म्हणणार सर्वांनी हात वर करा हाताने टाळी आणि माझ्या मागं गणपतीचं भजन म्हणायचं सर्वांनी हात महाराष्ट्र ही संतांची भूमी महाराष्ट्र ही संतांची भूमी या संतांच्या भूमीत आज महाराष्ट्रातल्या स्त्रियांनी आपली संस्कृती बिघडवली अरे महाराष्ट्राची अमेरिका झाली आज बघता बघता या ताईनं नऊवार साडी सोडली आणि अमेरिकेचं ड्रेस घालू लागली याच सरकारच्या बहिणीला माझं सांगणं आहे ताई तू किती पण शिक मोठी हो पण नऊवार साडीला कधी विसरू नको खास करून त्रिजीवनासाठी भारुडाच्या माध्यमातून सुंदर असं गीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवार साडीत खास करून सांगायला
कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत 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 बोला ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत बोला ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी सांगा ना कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत बोला ना कशी दिसते मी नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत टाळी वाजवा नऊवार साठी खास महिलांची टाळी झाली तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला पुरवा अंधेला रसा वाडे असा वाढ भक्तीची भीक वाढ पुण्यवान जन्म
कितीतरी एवढी फिरल्यानंतर हा पवित्र जन्म मिळतो, त्याला आपण मनुष्य देह म्हणतो, जन्म म्हणतो. आणि याच जन्मात आज या गणेश जयंती निमित्त आलेल्या माझ्या भक्तांना आपल्या कष्टातले 5-10 रुपये दान करण्याचा योग आला. दान धर्म का करावा? शास्त्र सांगतं या जन्मी आपल्या हातनं 5-10 रुपये दान धर्म झाला तर पुढला जन्म मोक्ष प्राप्तीचा मिळतो. धर्मराजाला राज्य मिळालं, पण धर्मराजानं कधी दान केला नाही का? माय बापानो, असतील तर टाका, नसतील तर टाकू नका, पण एखाद्याकडे हायतील त्यानं टाकलं नाही ती मावशी सकाळपर्यंत 1000 पडल्याशिवाय राहणारच नाही ती. पात्याला सगळ्या जवळ असतील तर दान धर्म करा, नसतील तर करू नका. माझ्या पायात एवढं कुणी पडू नका. काळी भोगे वाळगे वडे माई आता वाडग बाई वाड भक्तीची भीक वाढ अनभय तुला. पाया पडू नका मावशी, लहान आहे, पाया पडू नका. अनभय तुला अन मावशी तुला 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 पूर्ण हो काहीतरी मावशींचं म्हणणं आहे, पण मला ऐकायला मिळेना. मावशींकडून 200 रुपये दान धर्म आले. धन्यवाद. गुरगुंडा होईल तुला अन मावशी तुला गुरगुंडा होईल ताई बर्गे यांच्याकडून 200 रुपयाचं प्रेझेंट कार्यक्रमासाठी आले आहे. त्यांचं म्हणणं आहे, जगामध्ये काही लोक वाईट असतात, लोकांचं वाईट चिंतात. त्यांनी कुणी केलं असेल एकामेकाचं वाईट, तर त्यांचं वाईट हो हीच गणरायाची प्रार्थना करूया. धन्यवाद. हाती धरले सौभाग्याचं प्रतीक काय सांगितलंय, कुंकू. पण आता ते कुंकू राहिले नाही, आता आली टिकली. तसा नवरा टिकला तर टिकला, नाही तर हुकला दिला. घटस्फोट कुणाला चिंता आहे त्याची. पूर्वीच्या महिला 1-1 रुपयावर कुंकू कपाळाला लावत होत्या मावशी, आणि त्या कुंकवाचं महत्व पण काही साधन नव्हतं. बघा उपस्थित झाले आणि हात जोडून विचारलं, आई साहेब या कुंकवाचं या शेंदुराचं महत्व काय? तेव्हा सीता मातीनं लाडक्या हनुमंतरायाला सांगितलं, महिलेच्या भांगात जेवढं शेंदूर जास्त, महिलेच्या कपाळाला जेवढं कुंकू मोठं, तेवढं आपल्या धन्याचं म्हणजे आपल्या कारभाराचं आयुष्य मोठं. ऐकून हनुमंतरायाने अख्ख्या अंगावरती शेंदूर ओतून घेतलं आणि लाले लाल झाले. पण आता ते शेंदूर राहिलं नाही. आता आले ह्या टिकलीवाल्या बाथरूमच्या भिंती साऱ्या सुहासनी केल्या. काय बाथरूमच्या भिंतीला, काय टिकलीला बाथरूमच्या भिंतीला सौभाग्याचे कुणी कुभारी घातले. सौभाग्य वाढ माय वाढ भक्तीची भीक तुला आणि मावशी तुला मला तुला मृग हो
तीन चरणात असतो पण आपल्याला नवप्रयोग बघायला थोडस शांत बसा. 3 वाक्य आहे का माऊली? राम जन्मला झाडाला पालवी फुटली, कृष्ण जन्मला नदीला पूर आला, दुर्योधन जन्मला रक्ताचा पाऊस पडला. 3 वाक्य आहे का माऊली? राम जन्मला झाडाला पालवी फुटली, कृष्ण जन्मला नदीला पूर आला, दुर्योधन जन्मला रक्ताचा पाऊस पडला. माऊली तुम्ही आम्ही जन्म घेतला, पावसाळ्यातला पाऊस गेला आणि 15 मे कसं लोणाला लागला. जन्म येत आहे. असो हे जातो राजा शिवछत्रपतीचे ड्रेसिंग करतो तोपर्यंत एक भारुड होईल.
पेटू दे आग मराठी जगदंब जगदंब राजांची करणे अभय शब्द मौनाचा मुजरा आबाजी कशा आहे आपल्या राज्याची हलावा राजा आपण सर्व कल्याण काबूच केलं आई जगदंबेच्या कृपेने आपल्याला आमकाचं धन सापडलं बरोबर तेच करण्याची आज्ञा मागत आहे आज्ञा आहे आबाजी आपण सूर्य कल्याण कधीच केलं सूर्य पुढे असताना कल्याणच्या सुभेदारांनी आदेशासाठी एक बेट पाठवलेली एक नजराणा पाठवलेला परंतु परिसर अडवला लुटला नामशेष केला आणि हाच तो दिला आणि हेच त्यांना सुंदर अति सुंदर ईश्वराने यांना घडवताना कुठलीच कमी ठेवली नाही आमच्या आऊसाहेब जर इतक्या सुंदर असते ना यांच्यापेक्षा सुंदर आम्ही झालो असतो आपल्यासाठीच घडला यांना साडी चोरी करा जर जवारात द्या आणि यांना यांच्या मायदेशी परत सोडून या कारण या आम्हाला आमच्या माते समान आहेत आपल्या डोळ्यात पाणी आमचं काय चुकलं का आमच्या एखाद्या सरदाराने काही आगळी केली का सांगा सांगा असं काय झालं असेल तर या संसारीने त्याचा सिर ओढवतो आणि आपल्या चरणात ठेवतो सांगा सांगा असं काय झालंय का या रयतेचा राजा राम असताना असं कोणतं सरदार नसताना राजा या आबाजी संदेहानं आजपर्यंत आपल्या यांचंच काय आमचं इतक्या सुंदर स्त्रीला पाहून जगातल्या कोणत्याही राजाला मायावर नसतं परंतु परिस्थितीला माते समान मानणारा जगाने माते जमान न्याय देतो या आबाजी संदेहाचा असं राजा यादी कधी जमला आणि पुढे फिरवणं शक्य नाही असं माझ्या राजाला उदंड आयुष्य लागू दे हीच त्या जगदंबेचा प्रयत्न करतो असं माझ्या राजाला उदंड आयुष्य लागू दे हेच त्या जगदंबेचा प्रयत्न करतो
अगं पंचमीचं चांदण चमकतय लखलखाट, आंबा फेरती झोकाट. पंचमीचं चांदण चमकतय लखलखाट, आंबा फेरती झोकाट. आंबा फेरती झोकाट. अगं पंचमीचं चांदण चमकतय लखलखाट, आंबा फेरती झोकाट. पंचमीचं चांदण चमकतय लखलखाट, आंबा फेरती झोकाट. वडील
वारला तिच्या नावाचा चरणी लागते जोगवा मागते मी अंबाबाईचा जोगवा मागते जोगवा मागते मी अंबाबाईचा जोगवा मागते जोगवा मागते मी अंबाबाईचा जोगवा मागते टाळी वाजवा देवीच्या जोडण्यासाठी. चॅनल न्यूज या चॅनलचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. एक महिला कार्यकर्ते आहेत. या टीम साठी टाळी वाजवा. टाळी टाळी बघा, या टीमनं महाराष्ट्रभर काम केलं आणि आम्हा कलाकारांना आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं खरं काम केलं तर या न्यूज चॅनलने केलं बरं का. सप्तधारा न्यूज चॅनल एकदा जोरात टाळी वाजवा. टाळी. असा असलेला कार्यक्रम रेकॉर्डिंग करून बघा. आज किती वेळ झालं महाराज उभे आहेत. त्यांचं शूटिंग घ्यायचं काम चाललंय आणि उभ्या महाराष्ट्रात हे लाईव्ह चॅनल दिसणार आहे. इतकं सुंदर असं कार्य त्यांनी आणि त्यांची सगळी टीम आणि एक महिला त्यांच्या टीम मध्ये आहेत. एकदा जोरात टाळी. परत टाळी. महाराष्ट्राला ही भारूड कला, ही लोककला अशीच जनजागृतीला येऊ हीच गणरायाची मी प्रार्थना करतो. मावशी लग्नाची लई गडबड केली बाया. दिसायलाच मुर्दा गोरा पान आहे मावशी. अलिबाग अलिबाग मुर्द्या. काय सांगू मावशी, लैव त्रास प्रपंचाचा. अहो मी म्हणून सांगते, मी म्हणून टिकली. माझ्या जाग्यावर दुसरी कोण असती तर कधीच हुकली असती. म्हणूनच म्हणती मोडकच घर मावशी तुमचं सपा मावशी. फटकच लुगडं आणि बताशी बाई तुटकी चुई. मग त्याला राव होतंय जगात तोंडाला नेट पडतंय. वर का होते का होते. मावशी माझ्या पप्पानी मला लग्नात ही साडी घेतली. त्या मुर्द्याच्या कर्तुकी पायी रोज ही साडी धुवावी, रोज ही नेसावी, रोज ही धुवावी, रोज ही नेसावी. साखरीबाई तुम्हाला म्हणून सांगते, 3 महिने झाले बाई मी आंघोळच केली नाही. हे मुर्द्या एवढ्या माणसात बरं माझा तुला वास आला होय. मेडिकल मध्ये जावं मावशी, आंघोळीच्या गोळ्या खावाव्या आणि हे दिसावं. काय सांगू पोरग मुंबईला, काय सांगू पोरग मुंबईला मावशी. 18 वय लागलं की टनाटना उड्या हाणल्या आणि मुंबईवाल्यावर लगीन केलं. माझं वाटलं झालं. काय झालं. नाचते
समोर टाळी वाजव. हो टाळी टाळी टाळी. हे कलाकाराचं आयुष्य दिसताना चांगलं दिसतं, पण हे पोटाचं खळग भरताना अनेक गावात जायला लागतं आणि त्या गावातल्या लोकांचं मनोरंजन करावं लागतं. कोण चांगलं कोण वाईट बोलतं, पण कलाकाराला स्वतःचं दुःख विसरून जगाला हसवावंच लागतं. टाळी वाजवा कलाकाराची टाळी टाळी. तसंच परत एकदा सांगून जातो, आमचा हा कार्यक्रम शूटिंग करण्यासाठी सप्ततारा न्यूज चॅनल या चॅनलचे सगळे कार्यकर्ते आणि पत्रकार ताई आणि हा चॅनल कोरेगावचा आहे, सगळ्यांनी त्या चॅनल लाईक करा बरं का. एकदा टाळी वाजवा, त्या टीम साठी टाळी झाली पाहिजे. सप्ततारा चॅनल युट्यूब चॅनल यांचे सगळे ही टीम इथं आहे आणि त्या महिला पत्रकार सुद्धा ताई उपस्थित आहेत. आनंद वाटला. चॅनल आपल्या कोरेगाव भागचा आहे, तालुक्याचा आहे. अभिमान वाटला. धन्यवाद साहेब, धन्यवाद. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा मात्र कधीच नसावी. बघा अजून सुद्धा आपण एखाद्याचं बरं वाईट होण्यासाठी मांत्रिकाकडे जातो आणि करणीचा प्रकार करतो. ऐका पहा सुंदर असा कार्यक्रम अंधश्रद्धा सादर करत आहोत. सुंदर असा कार्यक्रम अंधश्रद्धा. माझ्या की नाही हा खूपच हा पोटच दुखते. काय झालं? पोटच दुखते. निर्मोहन की पोटा दुखतं या मावशी. 3 दिवस झालं पुरगीनं घरात थैमान घातला या. सारखं असं करते आरतात येते आणि मला लाभ देते. सुजली मी इकडून निघून सगळी. काय करावं, हिला का झपाटली का काय? गोरेगावात मांत्रिक आहे का एखादा? आता आमचा इकडचाच बोलावला पाहिजे. मांत्रिक दादा, हो मांत्रिक दादा. ओम क्रीम ह्रीं भट स्वाहा. 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 का बायकांना बघून शिवाय देताय का का? छे छे, मग तुम्हाला बघून शिवाय कशाला देऊ? हा माझा मंत्र आहे. आग लाव तुझ्या मंत्राला. का पोरीच्या पोटात दुखतंय ती पहिलं बघ. पोटात दुखते. हा. ठीक आहे. अहो 3 दिवस झाले पोरगी अशी करते आणि काय बघा लय पुरीच्या जवळ जाऊ नका. मी सुजली या, तुम्हाला सोसणार नाही. 3 दिवस झालं घरात कसं चाललंय बघा जरा. हा दिवस झालं घरात काकडा चाललाय, भैरवी झालीच नाही अजून. सारखं असं आहे टाडाडाडाडा, टाडाडाडाडा. पुरगीमुळे मी पण नाचायला लागली या. काय झालंय बघा लवकर, जवळ जाऊ नका चिकन. बघा लवकर काय झालंय तिला. तिथंच उभी राहा बाबा. ए बाळा तिथंच उभी राहा. बघू दे मला. ओम क्रीम ह्रीं भट स्वाहा. ओम क्रीम ह्रीं भट स्वाहा. ओम क्रीम ह्रीं भट. काय झालंय? काय झाले? हा बाप रे. काय व तिला धरली. कुणी तिला धरली भूतानं. मला वाटलं या पोरानं धरली का ती पण असं बघायला लागली. धरली होय. मंत्री दादा काय करायला लागलो काय करायला लागेल? हा हीच करते बघू, सांगून टाका. होय. हा खर्चाची बाजू आहे बघ. आता पोरीपेक्षा खर्च मोठा नाही सांगा, लगेच करते. मग ऐका पहिला होता सांगा. 3 शिरं जल्ली बघायचं. घेतलं, उन्हाळं चिरायचं. चिरलं, हळदी कुंकू व्हायची. वाहिलं, अंगावर. हा तिच्या अंगावर 3 वेळा उतरायचं. उतारलं आणि तिखट नेत नेऊन ठेवायचं. बाया काय आता तिकडनं काय असतं? तिखट नेत नाही किंवा अहो ज्या ठिकाणी 3 नुसते रस्ते मिळतात. बर बर बर. हा त्याला तिखट म्हणायचं. काय आमच्या महाराज साहेब महाराज तेवटे नेऊन मग जवळच्या जवळ हा जातात. दुसरा उतारा बोला. 7 महिन्याचा बोकड. 5 किलो तांदूळ, 3 किलो तेल. तांदूळ कुठला घेऊ? आंबे मोर घ्या की. रेशनीचा का नरडेतनं जाईना होय तिच्या. लय निवडायला लागतो बाया हा. आता भूताला पण कळतोय निवडायचं. बरं आंबे मोहर घ्यायला येईल चला. लागणारा सगळा माल मसाला एव्हरेस्टसह. बाया भूताला एव्हरेस्टची चौकडी होय. बरं एव्हरेस्ट घ्यायला येईल चला. आणि 7,000 रुपये. तू कुणाला? दाजीचं सगळं उतारा देईन. बर. मी बाईला हाटी या. हा मला इथं भूतच दाखवलं पाहिजे. काय? हा भूत दाखवलं पाहिजे. अरे देवा. काय झालं?
काय नाही मीच अजून बघितलं नाही तर तुम्हाला कशाला बॉम्बला लागलायस कोड द्या आंबे मोहर तांदूळ उराय मालूवर ते सगळं हा? तर असं करूया काय आपण प्रयत्न करूया बोलूया भूताला बोलवायचं हा बोलूया बोलू ऊत लागले गृह बाळाला ऊत लागले गृह बाळाला बारण्यात गेला भूत जबर मोठेकडे भूत लागले नारदाला भूत लागले नारदाला सात पोर झाली त्याला भूत जबर मोठेकडे काय तेवढी आमची बिजागी देऊन टाका की ही कोण आहे सीआयडी इन्स्पेक्टर नाही टाकू का टायराशात किती दिवस जगाला टोप्या घालून फसवाल आधी सांगितलं चला आधी टाकू का ए बाबू करायचं ना नसावी नांदसाचा मात्र कधीच नसावी मायबापानो बघा एखाद्या करणीचे प्रकार केले एखाद्याला करणीचे प्रकार केले आणि करणीचे प्रकार करून जर कोणाचं बरं वाईट होत असतं तर रामाला वनवाद चुकला असता मायबापानो रामाला वनवाद चुकला असता आपल्या संचितात जे आहे ते घडतच राहणार मायबापानो ते घडतच राहणार टाळी वाजवा टाळी 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 बहुराची सांगता होईल पण आपण भाग्यवान आहात कार्यक्रमाच्या शेवटी गणरायाची आरती होणार आहे आरतीचा लाभ घेतल्याशिवाय कोणी सुद्धा जायचं नाही बरं का पुजारी असतील तर त्यांनी मंदिरात आरतीची तयारी करा 10 मिनिटात सांगतो हे बारूड 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 नक्की असतं काय डोळे देऊन ऐका लहान पोरं बोलू नका ऐका हे बारूड 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 नक्की असतं काय हसणं नाचणं हे बारूड नसतं मायबापानो ऐका हे बारूड 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 नक्की असतं तरी काय जाणार सकळ आयुष्य तो काळ चराचर ईश्वराने दिलेला जन्म नासकाय कुचकाय आणि एक दिवस हा जाणार आहे जाणारा जीव माझं माझं म्हणून कितीतरी लाखाचा बंगला बांधतो मावशी आणि एक दिवशी या जीवाला जावं लागतं आणि मनुष्य मेला म्हटलं की त्याला शेवटची आंघोळ घातली जाते कितीतरी लाखाचा कितीतरी कोटीचा बंगला माणसानं बांधला ना मायबापानो तरी मेलेल्या माणसाला शेवटची आंघोळ घराच्या बाहेरच घातली जाते काय त्या घराचा उपयोग काय त्या बंगल्याचा उपयोग ज्या माणसानं काबाड कष्ट केलं पैसा कमवला सोनं कमवलं कपाटात ठेवलं अरे भगवंताचं बोलवून आलं ईश्वरा घरी देवा घरी माणसाला जावं लागलं माणूस मेला म्हटलं त्याला तिरडी झोपवलं जातं सूप घेतलं जातं सुपात ज्वारी घेतली जाते मेलेल्या माणसाचा एक हात घातला जातो असं म्हणतात अन्न हे परब्रह्म आहे अन्नाची शपथ घेऊन सांगतो आईच्या उदरातून जसा आलो ना तसाच निघालो शास्त्र म्हणून तुमच्या तोंडात एक सोन्याचा मणी आणि एक तुळशीचं पान घालतात कोरेगावला असंच असतं ना वारे दुनिया ज्या माणसानं काभाड कष्ट केलं पैसा कमवला कपाटात ठेवलं आणि भगवंताचं बोलवून आल्यावर जावं लागलं आणि तोच मनुष्य मेल्यानंतर या समाजाने त्याच्या तोंडात एक तुळशीचं पान आणि एक सोन्याचा मणी घातला लाज वाटली मला मनुष्य जन्माला येण्याची लाज वाटली एक वाक्य सांगतो आवडलं तर टाळी वाजवा नाही तर शांत बसा पण वाक्य जरा बारीक ऐका मरत्या समयी तोंडात तुळशीचं पान घालण्यापेक्षा उद्या देहात तुळशीची माळ गळ्यात घाला आणि माळकरी व्हा एवढंच भरणाच्या कार्यक्रमातून सांगायचं होय होय माळकरी पाहे पाहिरे पंढरी अरे किती
कितीतरी पिढीचं पुण्य लागतं तेव्हा गळ्यात तुळशीची माळ येते. कुणाच्या पण गळ्यात तुळशीची माळ येत नाही. आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याच्या 10 पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद माळत आहे, एवढी ताकद माळत आहे. आज या भारुडाच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रात फिरण्याचा योग मला आणि माझ्या कलाकारांना मिळाला. पण मायबापानो, या तरुण पोरांना आपली आईच कळली नाही. पोरांनो, काय असते आई, काय असते आई? अरे म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोन्हींचं मिलन म्हणजे आपली जन्मदाती आई असते. पोरांनो, जन्मदाती आई असते. काय असते आई? ऐका, काय असते आई? जन्म दिला आईने मला, उपकार हा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. अरे केवढा उपकार या जगातल्या आईनं केला, केवढा उपकार त्या म्हाताऱ्या बापानं केला. त्या पांडुरंगाला, त्या गणरायाला तुमच्या आणि माझ्या घरी जाता आलं नाही ना, म्हणून त्यानं आई आणि वडिलाची निर्मिती केली. युगे 28 उभा पुण्यासाठी चंद्राला वळसा घालून आली चंद्रभागा. शंकराच्या जटेतून सोन आली भीमा. नच बोलीला नच हालीला नच सोडिले मात्या पित्याला. पुंडलिकानं आई वडिलाची एवढी सेवा केली. वैकुंठ सोडून पंढरपुरात पांडुरंग आले, ज्याच्या भेटीला तुम्ही आम्ही जाता. मायबापानो, पोरानो, जगातल्या कुठल्या देवाला जाऊ नका. घरातल्या आईची आणि वडिलाची सेवा करा. आईची आणि वडिलाची सेवा करा. आज महाराष्ट्रात वृद्धाश्रम भरपूर वाढले. पोरानो, त्या वृद्धाश्रमातल्या आईचा आत्मा काय म्हणतोय? भूक लागता जीव तळमळतोय, सांगू तुम्हाला कसा हो. भूक लागता जीव तळमळतोय, सांगू तुम्हाला कसा हो. पाण्यामधला मासा काढता तळपळतोय हो तसा हो. पाण्यातला मासा जमिनीवर काढण्याचा उड्या मारतो ना, तसा त्या वृद्धाश्रमातल्या आईचा आत्मा आपल्या पोरासाठी, लहानशा नातवासाठी उड्या मारतोय. पोरानो, महाराष्ट्रात वृद्धाश्रम बंद करा रे. महाराष्ट्रात वृद्धाश्रम बंद करा. मायबापानो, कधी एखाद्या लहानशा मुलाची आई मरण आहे रे. अरे लहानशा काय, तुमच्या माझ्या जीवनातली आपली जन्मदाती माऊली निघून जाते ना, तो दिवस आठवा. आई, दुधावरची साई, गोठ्यातली गाई, तशी घरातली माझी बाई. अरे हीच आई सोडून जाते ना, तो दिवस आठवा. ज्या आईनं 9 महिने गर्भात वागवलं, तिनं तिखट खाल्लं नाही, आंबट खाल्लं नाही, आणि हे विश्व तुम्हाला मला दाखवलं ना, ती आई या जीवनात जाते ना, तो दिवस आठवा. बसलेल्या मायबापांना हात जोडून विनंती आहे, आपल्या जन्मदाती आई, जिवंत आठवा, मयत आईला आठवा. डोळे माझ्याकडे करा, तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, ज्या दिवशी आपल्या जीवनातली आपली आई डोंगराड गेलेला सूर्य उद्या दिसू शकतो, पण मात्याड गेलेली आपली आई आपल्याला दिसू शकणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ए पोरीनो, तुमचं माहेर कुठक्या वाजत? जोपर्यंत माहेरात तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत लेकीचं माहेर असत. बघा,
गावची यात्रा आली, सासरी नांदाय गेलेल्या मुलीला म्हातारा बाप फोन करतो. फोनवर काय म्हणतो, अडे गावची यात्रा आली ग, माझ्या नातवाला घेऊन ये, माझ्या नातवाला घेऊन ये. माझ्या बापाचा फोन आला, माझ्या बापाचा फोन आला. सुपा एवढं काळीच पोरीचं व्हावं, पोरीनं म्हणावं बाबा उद्याच येते, बाबा मी उद्याच येते. माझी मुलगी येणार, माझा नातू येणार. अख्ख्या गावात छाती ठोकणारा बाप असतो, पोरीनं बाप असतो. अरे लाडकी पोरगी गावात येते, लहानशा नातवाला बाप खांद्यावर घेतो. अख्ख्या गावात बाप नसतो, नातू आहे, अवलिकीचं पोरग आहे, माझा नातू आहे. 2 दिवस पोरगी मुक्कामाला राहते. घरातल्या बनवलेल्या सगळ्या वस्तू आईनं पोरीच्या पिशवीत भरावेत. पोरीचं पाप या जगातल्या आईनं घ्यावं, पण जगातल्या म्हाताऱ्या बापानं पोरीला घालवं, स्टँडपर्यंत जावं. अरे रस्त्यात गेल्यानंतर म्हातारपणासाठी साठवून ठेवलेले पैसे काढून लिकीच्या हातात बापानं ठेवावं. पोरीनं म्हणावं बाबा कशाला देताय पैसे, बाबा कशाला देताय. पोरीनो किंमत पैशाची नसते, मुठीत लपलेलं तुमच्या म्हाताऱ्या बापाच्या प्रेमाचे असते. पोरीनं बापाला म्हणावं बाबा गेल्या सुट्टीला आले तेव्हा तुमची तब्येत चांगली होती, बाबा रानात जाऊ नका, काम कमी करा बाबा. माहेरात पोरगी आली ना, वाघासारखा बाप मला उमऱ्या दिसला पाहिजे, मला बाबा बाप दिसला पाहिजे. बापानं पोरीला गोड उत्तर द्यावं, तायडे तुझ्या भावाला आणि माझ्या लेकाला या गावात कोणाचा आधार नाही बघ. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत तुझ्या भावासाठी माझ्या लेकासाठी मी काबाड कष्ट करीन. पोरानो, एक बाप तुमच्या भवितव्याचा विचार करतो, त्याच बापाचा तुम्ही का कधी विचार करत नाही. पोरीनो, बाप रडला, कधी कधी रडला. लाडक्या लेकीचं लग्न ठरलं ना, बस्त्याला गेल्यानंतर 10,000चा शालू बाप पोरगीला घेतो, पण स्वतः कमी खर्चाची कपडे घेतो. त्याला बाप म्हणतात पोरीनो, त्याला बाप म्हणतात. अरे लाडक्या लेकीचं लग्न ठरलं ना, लाडक्या लेकीच्या लग्ना दिवशी भल्या मोठ्या मांडवात लहानशा पोरापासून आमदार खासदारपर्यंत बाप सगळ्याला म्हणतो पोट भरून जेवा, पोट भरून जेवा, लगीन माझ्या लेकीचं आहे. पण पोरीनो, तुमच्या लग्नात तुमचा बाप उपाशी असतो बरं का, तुमचा बाप उपाशी असतो. अरे पोटचा गोळा लोकांच्या गाडीत बसतो आणि नांदायला जातो ना, तेव्हा महाराष्ट्रातला बाप काय म्हणतो पोरीनो ऐका, बाप काय म्हणतो. ज्याची होती बापाच्या दारात 18 वर्षाची चिमणी असते, बापाच्या नावासाठी मुलगी जगते. बाप म्हणाल तेव्हा महाराष्ट्रातली मुलगी उभी राहते. सासरी किती जरी त्रास झाला ना, तरी मुलगी बापाला कधीच सांगत नाही. महाराज शास्त्र सांगतं एखाद्याला पोरगा नसला तर चालल, त्याचं गाडगं तिल्डीला बांधलं जाईल. शास्त्र सांगतं एखाद्याला मुलगा नसला तर चालल, त्याचं गाडगं तिल्डीला टांगलं जाईल. पण महाराज, एखाद्याची पोरगी अमेरिकेला आहे, एखाद्याची मुलगी अमेरिकेला आहे. अरे पोरगी आल्याशिवाय मैत्रीला धंदीला जात नाही, एवढी ताकद आमच्या पोरीत आहे, एवढी ताकद आमच्या पोरीत आहे. एक वाचवा कोरेगावकर, पोरगी वाचवा, एक वाचवा, पोरगी वाचवा, मायबापानं पोरगी वाचवा. आणि पोरगी सुरक्षित राहिली पाहिजे, या जगातली पोरगी सुरक्षित राहिली पाहिजे. बोलून जातो, एक तरी लेक असावी बघा, एक तरी मुलगी असावी. आपलं म्हातारपण येतं ना, त्यावेळेस सासरी नांदा गेलेली मुलगी दिवसभर काबाड कष्ट करते. अरे संध्याकाळी अंधार पडला ना की मुलीला आपल्या बापाची आठवण येते. मुलगी फोन घेते आणि फोनवर काय म्हणते ऐका, मुलगी बापासाठी काय म्हणते, बाबा गोळ्या खाल्ल्या का हो बाबा, गोळ्या खाल्ल्या का. एक तरी हाडामासाची लेक असावी या म्हातारपणासाठी, एक तरी लेक असावी. आलो तो तुम्हाला हसवायला, जाता जाऊन त्या डोळ्यात पाणी आलं, तुमच्या डोळ्यातलं पाणी मला सहज सांगून गेलं.
तुम्ही तुमच्या आईवर आणि तुमच्या वडिलावर नितांत प्रेम करता. पोरांनो, जगातल्या कुठल्या देवाला जाऊ नका, आई वडिलाची सेवा करा. भगवंत तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माय, मी तुमचं लेकरू. तुम्ही माय, मी तुमचं लेकरू. दाताखाली जीभ घावली म्हणून कुणी कधी 32 पाडत नसतं. चुकून या 3 तासात एखादा वेडावाकडा शब्द गेला असला, आईच्या मोठ्या उदंत अंतकरणानं तुमच्या लेकराला माफ करा. भवितव्यात तुमची आणि माझी कधी गाठ पडेल असं मला कधीच वाटत नाही. कारण त्या गणरायानं दिलेलं आयुष्य एका फुलासारखं आहे. एक फुल सकाळी उमलतं, सगळ्या जगाला सुगंध देतं. भाग्यवान फुल देवाच्या दारात जातं, पण ज्या फुलाला भाग्य नसतं ते फुल कुणाच तरी मैतीला जातं. असं तुमचं आणि माझं आयुष्य आहे. मायबापानो, मला कधी भगवंताचं बोलवणं येईल आणि मला जावं लागेल, मला सांगता येत नाही. तुमची आणि माझी अशी शेवटची भेट समजा आणि त्याच गणरायाच्या त्या गणपती बाप्पाच्या दारात तुमच्या लेकासाठी एक मागणं मागा. माझा आवाज महाराष्ट्रातल्या गावागावात जावो आणि या गावातल्या तरुण पोरांना आपल्या आईचं आणि आपल्या वडिलांचं महत्व कळो. एवढा शेवटचा आशीर्वाद तुमच्या लेकाच्या पत्रात घाला. एवढा शेवटचा आशीर्वाद तुमच्या लेकाच्या पत्रात घाला. एवढा शेवटचा आशीर्वाद तुमच्या लेकाच्या पत्रात येण्याचा योग आला. गणेश जयंतीचा दिवस आहे. 3 दिवसावर गणेश जयंती आली, गणरायांचा जन्मदिवस आला आणि त्यानिमित्त असा सुंदर कार्यक्रम या बाजारपेठेत चालू असतो. त्या दुसऱ्या वर्षी सेवा माझ्यासारख्या छोट्याशा पामराला मिळाली तर तुमच्या गणेश भक्तांची सेवा करण्याची संधी माझ्या 10 कलाकारांना मिळाली. हे माझं परम भाग्य समजतो. आणि जाता जाता सांगतो, आपण नेमकं चुकी करतो. मंडळाचे कार्यकर्ते गणपती बसवता, खर्च करता, पण एक चुकी करता. तुम्ही मला महाराज आमच्याकडून कुठली चुकी होती? ऐका, गणपती आपण बसवतो पण काय चुकी करतो ऐका. तुमच्या कोरेगाव सारखं गाव होतं, त्या गावात अनेक जाती जमातीची लोक राहत असतात. जाती जमाती म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध अशांची फिरायला ट्रिप जाते. ती ट्रिप जाते झांजण. झांजचा 2 दिवसाचा प्रवास चांगला होतो, पण तिसऱ्या दिवशी झांजला होल पडतं. होलातनं पाणी आत येतं. नाविक सगळ्या प्रवाशांना एकत्र जमवतो, म्हणतो झांजला होल पडले. या माझा तर काय चालत नाही. तुम्ही प्रत्येकानं आपापल्या देवाला बोलवा. तुमच्या देवात तुम्हाला वाचवायची ताकद असेल तर तुमचा देव तुम्हाला नक्की वाचवल. असं असताना मुसलमान लोकांनी आपल्या अल्लाची प्रार्थना केली, ए अल्लाह मेरे को बचाओ, उनका अल्लाह या उनको ले गया. ख्रिश्चन लोकांनी त्यांच्या देवाची प्रार्थना केली, त्यांचे देव आले त्यांना घेऊन गेले. मुसलमान लोकांनी प्रार्थना केली, त्यांचे देव घेऊन गेले. राहिली कोण? मराठी माणसं. आपल्यात किती देव? बोला. आपल्या देव किती? 33 कोटी देव. बोलवायचं कुणाला? पाणी गुडघ्याला लागलं. एक म्हातार म्हणलं, भेटाय कसाला? इटला पांडुरंगा, अरे धावरण पावरण या संकटात वाचवर. विठुरायावरनच म्हणले, टोणग्या एकादशीला नळ्या हाणल्यास बुडायला लागल्यावर माझी आठवण आली होय रे. विठुराया निघून गेले, करायचं काय? पाणी कमरला आलं. आता मराठी माणसं बुडायला लागली. तितक्यात महिला म्हणल्या, भेटाय कशाला? आम्ही सरकारची लाडकी बहीण आहे. ह्या लाडक्या बहिणीनं सगळ्या देव्या बोलावल्या. सगळ्या देव्या वर आल्या. म्हणल्या, नवरात्र केलंस, सूर्यनारायणाचा उपास धरलंस, काय? पाणी नरडीला लागलं, मराठी माणसं बुडायला लागली. आता करता काय? तेव्हा एक तरुण पोरग म्हणलं, भेटाय कशाला? म्हातारं म्हणलं, बाबा आता नरडीला पाणी लागल्या कुठला देव वाचवणार आहे? तेव्हा आमचा तरुण कार्यकर्ता म्हणला, करता धरता विघ्न हरता सुख करता दुःख हरता त्या गणरायाला बोलू. माणसाच्या नरड्याला पाणी लागले आणि एका तरुण पोरानं गणपतीला हाक मारल्याबरोबर गणपतीवरनं नाचतच आला. एक जण म्हणला, देवा तुला बुद्धीचा दाता म्हणतात, अरे विघ्न हरता म्हणतात. इथं आमच्यावर केवढं मोठं विघ्न आले, आम्ही बुडायला लागली, तू खुशालवरनं नाचत आलायस वेर. तेव्हा गणपतीनं उत्तर दिलं, अनंत चतुर्थीला मला बुडावताना तुम्ही नाचता, आज तुम्ही बुडा, मी नाचतो. मातीचा का होईना 10 दिवस गणपती बसवता का नाही? बघा, म्हातारा माणूस म्हणतो, गणराया गुडगा राहून दे. तर न पोरग म्हणते, यंदा तरी वाजून दे. अरे 10 दिवस आरती करताना आपलं गुणगान त्या गणरायाला गातो, प्रसाद मिळाला नाही तर मागून घेतो. आणि त्याच गणपतीला विसर्जन करताना तरुण पोरं व्यसन करतात, डॉल्बी लावतात, नंगा नाच करतात. पोरांनो, कशी लग्न व्हायची? असं करू नका कोरेगावकर. यंदाच येणारा गणेश उत्सव असा विसर्जन करा. महिलांनी पांढरं वस्त्र नेसा, पुरुषांनी पांढरं वस्त्र धारण करा, डोक्यात टोपी घाला, गळ्यात टाळ घाला, रामकृष्ण हरी म्हणत गणपतीला विसर्जन करा. पुढल्या वर्षी गणपती नाचत आल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, जोरात आवाज, गणपती बाप्पा. परत एकदा आमचे दीपक भावांसाठी जोरात टाळी वाजवा. गणपती मंडळ यांनी मला निमंत्रित केलं आणि तुमची सेवा करण्याची संधी दिली. धन्यवाद. तसेच सप्ततारा न्यूज चॅनल एकदा जोरात टाळी वाजवा. टाळी टाळी आलेली त्यांची सगळी टीम आणि त्याच्या ताई, न्यूज चॅनलच्या ताई या ठिकाणी त्यांचं चरणात दर्शन घेतो. सुंदर असे शंख वादक आहेत आमचे.
बाबा शेवटपर्यंत बसले. एकदा महाराजांसाठी टाळी वाजवा, टाळी टाळी. आणि एकदा आपल्या स्वतःसाठी टाळी वाजवा. टाळी. तुम्ही होता म्हणून चालू झालं, पण बोलून जातो. महाराज शिटीचं गाव आहे. मी रोज 7-8 हजार समाजात कार्यक्रम करतो. थोडीच लोक होती, गर्दी होती, पण गर्दी नव्हती, पण गर्दी लोक बोला. गोगळी वाडी ते सुद्धा इथं आले. जरा टाळी वाजवा त्यांच्यासाठी जोरात. टाळी टाळी टाळी. धन्यवाद. ते त्यांच्या दर्शन घेतो. आता गणरायाची आरती होईल आणि कार्यक्रम संपल. कुठे आहेत का पुजारी? पुजारी आहेत का किंवा कुठेतरी उभा राहा.